आणि म्हणूनच आता पवार महाराष्ट्र दौऱ्यावर उतरणार आहेत आणि या दौऱ्याची सुरुवात कुठून होणार आहे तर थेट पुणे जिल्ह्यातून, म्हणजेच अजित पवारांच्या बाले किल्ल्यातून. हा निर्णय साधा नाही, हा पूर्णपणे राजकीय संदेश देणारा आहे. कारण कधी काळी पुणे जिल्हा हा शरद पवारांचा गड मानला जायचा, पण राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर चित्र पूर्णपणे बदललं. संघटना विभागली, कार्यकर्ते दोन गटात गेले आणि अजित पवार गटाने पुण्यात मजबूत पकड निर्माण केली. म्हणजेच जिथे एकेकाळी शरद पवारांची पूर्ण सत्ता होती, तिथेच आता त्यांना पुन्हा जमिनीपासून सुरुवात करावी लागते. आणि म्हणूनच पवारांनी पहिला डाव पुण्यात टाकला आहे. कारण राजकारणात एक नियम असतो, जो आपला गड परत जिंकतो तोच पुढचं युद्ध जिंकतो. पण हा दौरा फक्त राजकीय सभा घेण्यासाठी नाहीये. माहिती अशी आहे की पवार थेट ग्रामीण भागात जाणार आहेत, गावोगावी जाणार आहेत, शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, कार्यकर्त्यांशी समोरासमोर संवाद साधणार, म्हणजेच ग्राउंड लेवलवर कनेक्ट परत बिल्ड करण्याचा प्रयत्न करणार. कारण पवारांना माहिती आहे की मोठे निर्णय, मोठे गठबंधन, मोठ्या घोषणा या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं असतं ते कार्यकर्त्यांचं मन जिंकणं, आणि तेच सध्या त्यांचा फोकस आहे. वन टू वन चर्चा, स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेणं, कार्यकर्त्यांच्या नाराजीला ऍड्रेस करणं आणि नव्या जोमाने पक्ष उभा करणं, म्हणजेच ही एक प्रकारची शांत पण प्रभावी रणनीती आहे. आणि इथेच पवारांचा अनुभव कामाला येतो. कारण 86व्या वर्षी एखादा नेता मैदानात उतरतो याचा अर्थ फक्त राजकारण नाही, तर डिटर्मिनेशन असतं. आणि पवारांनी आयुष्यभर काय केलंय तर संकटातून संधी निर्माण केली आहे. पण इथे एक मोठा पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट समजून घ्यायला हवा. सध्या राज्यात पुढची मोठी निवडणूक लगेच नाहीये, म्हणजे सगळ्या पक्षांकडे वेळ आहे. भाजप बूथ लेवलवर काम करतंय, कार्यकर्त्यांना ट्रेनिंग देतंय, निवडणुकीपूर्वी तयारी करतंय, शिंदे गट संघटना मजबूत करत आहे, पदाधिकारी बदलतोय, कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह ठेवतोय, म्हणजे सगळेच पक्ष ग्राउंड वर्क करत आहेत.